नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. सावळघाट आणि कोटंबी घाट ठरला चर्चेचा विषय. आंदोलन करूनही मार्ग निघत नाही, म्हणून पुन्हा एकदा 9/4/2026 रोजी सर्व ऑफिशियली मीटिंग फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय, विविध संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे नियोजन केलेले आहे. माननीय तहसीलदार साहेबांकडे माननीय पद्माकरजी कांबळे व इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय नेते यांनी सर्व एकत्र येऊन यावेळी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन एक सूचना बजावली की या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही किंवा मार्ग निघाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. धन्यवाद. सोपान पवार पेठ तालुका आदिवासी कृती समितीच्या वतीने मी स्वागत करतोय. दिनांक 12/3/2026 रोजी आपण सावळघाट, कोटंबी घाट या घाटांच्या संदर्भात रास्ता रोकोचं निवेदन दिलेलं होतं. 23-24-25 मागील बघा फक्त मनरेगामध्ये झालेले कामं. हा फोन नंबर जरी बोलता इकडं तोंडोळ साईडला, त्याच्यानंतर हे आंबे, फक्त तुम्ही एक नजर मारा. आपल्या इकडूनच मनरेगाचं जाते. 23-24-25 पेमेंट बघा किती इश्यू झाले. त्यांच्या 5 नर्सरी आहे. मास्टर आपण कुठलं देतो त्या साईडवरचं मास्टर. मी असं सांगितलं की दुसऱ्या मागमाऱ्याचं मास्टर समजा कंपार्टमेंट नंबर 98 मध्ये काढलेला आहे आणि मी जर समजा 11 वाजता पेठमध्ये फेकले, आम्ही त्याचा फोटो काढून जर तुम्हाला टाकला किंवा त्यांना टाकला, हे काय उत्तर द्यायचं? किंवा त्याचा अपघात झाला उदाहरणार्थ, काय उत्तर द्यायचं? मास्टर सकाळी साधारण 10 ते 5 त्यांचं साईटवरचं आहे. आपल्याला ह्या गोष्टीकडे नाही द्यायचं, परंतु ह्या लोकांच्या भरोशावर हे वणीबाग चाललं. यांचा पीठवर जंगल गेलं साहेब, झाडं गेली, मग गुन्हा आमच्या लोकांवर. गुन्हा कोणी केला? आग कोणी लावली? शिकाऱ्यांनी लावली. आता काय म्हणतात? दारुड्यांनी लावली. अरे पण तुम्हाला एका सेक्शनला जर 2 लोक 4 लोक दिले, तुमची पेट्रोलियम पण पाहिजे ना, बरोबर? ऑलरेडी लाल दिव्याची गाडी आहे, त्यांना हे आहे, सायरन आहे. तिथं सायरन वाजवत फिरले ना तरी कोणी काय करणार नाही. हो नेहरू सिंग तरी आपण घेतले त्या फॉरेस्ट लोकांनी किंवा साहेब याच्यासाठी आता सुद्धा तेवढेच त्याच्या नर्सरी असू शकतात. आज मी 30 एकूण किती हे केलं? 3 ते 4 नर्सरी आहे त्यांच्या. आपल्या 2 वकील केलेत, अविनाश वेडे आणि एक सुहास देशपांडे. त्या दोघांचा सल्ला घेऊन नंतर हे तर मला पहिले तर उडवाउडीचीच उत्तरे दिली. असं चालतं का? ते ड्युटीवर होते, ड्युटीवर होते म्हणजे काय? आता ते काही गोष्टी जाहीर बोलतायत नव्हत्या सर, बोलतायत नव्हत्या. अनेक स्पॉटचा जो नकाशा सर्व जे काय असेल ते साफ जबाब तुम्ही पाहिजे. त्यांनी काय केलं, चालू करायचं नव्हता ना, तर शेजारी असताना नव्हता ना, तेव्हा स्टार्ट झाला होता तेव्हा असताना तिथे नवी अडचण करून तुम्ही जे आंदोलन करत होते ना, त्यावेळेस चाललंय ती माझी लईच मोठी मशिनरी. अरे पण सर चालू वर्षी ना म्हणजे भयान परिस्थिती होणार. नव्याची मार्केट पाहिजे ना, आता 6-8 रुपये भरला होता. नंतर आपण जसा रिसा करतो, एखादा आदळ उचतो, एखादी दाढ करतो, तशी त्यांची पण पद्धत आहे. म्हणजे वनवा लागू नये भविष्यात मध्ये 1 मीटरचं किंवा 1.5 मीटरचं ते हे पट्टा मारून घेतात. यांनी हे पूर्वनियोजन केलंच नाही त्यांनी. आणि त्या दिवशी मॅडम मला म्हणते मी ते हे घेऊन आले होते म्हणजे अग्निशामक. अहो जंगलामध्ये अग्निशामक फिरवता येतील का ते? आपण साहेब येत ना 8 नंबर कॉन्ट्रॅक्टर संध्याकाळी कोटीचं काम आहे, 6 लाखाला खबर म्हणजे ते तेच ना. नाही म्हणजे टू व्हीलर वगैरे इथून जायचं ना, तिथेच काय तुमचा पण सर चांगला प्रत्यक्ष अनुभव आहे आणि आमचा पण चांगला राजकारणाचा.
आपल्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये विकासाला केलं मारणारा डिपार्टमेंट असतात. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन न्या, पाईप टाकून न्या किंवा लाईटचे पोल न्या, प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते आता मागं महाई ऑनलाईन मागं आंदोलन केलं चौफुलीवर, त्याच्यानंतर अंद्रोटे घाट जो बंद केला, तर त्या घाटामध्ये रस्ता बंद आहे, शेजारी एवढं जंगल जळतं. त्या दिवशी मुद्दासुद्धा आम्ही मांडला होता. कम्युनिस्ट पार्टीचे काही कार्यकर्ते आले होते. तर आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्याकडे तुम्ही अडवणूक करू नका. जे जंगल जळतं हे कसं वाचेल याच्याकडे जास्त त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मग याला नाही ना, मग लावताच कशाला? जर तुम्हाला मेहनत घेता येत नाही ना, मग एवढं क्षेत्र अटकवू नका. यावेळी माननीय तहसीलदारांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना आश्वासन दिले की 9/4/2026 रोजी एक मीटिंग लावण्यात येईल. धन्यवाद.